नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 1 मध्ये अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया यातील अंतर्गत तपासणी या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्याख्यानात आपण अंतर्गत नियंत्रण म्हणजे काय हे आपण बघितलं. अंतर्गत नियंत्रणात व्यवसायात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कार्यावर नियंत्रण ठेवून चुका, लबाडी, अफरातफर, कपट, अनियमितता इत्यादींना आळा घालणारी योजना म्हणजेच अंतर्गत नियंत्रण पद्धती याचा आपण अभ्यास केला. यात आपण अंतर्गत नियंत्रण पद्धतीचे उद्देश, अंतर्गत नियंत्रण प्रणालीचे फायदे आणि अंतर्गत नियंत्रण प्रणालीचे दोष याचाही अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण आज अंतर्गत तपासणी म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. व्यवसायाचा आकार अथवा विस्तार वाढला म्हणजे आर्थिक व्यवहारांची आणि लेखापुस्तकांची संख्याही वाढते. सर्व आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे मालकाला शक्य होत नाही. सर्व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहू शकत नसल्यामुळे हिशोब पुस्तके लिहिण्याची आणि व्यवसायाच्या एकूण कार्याची अशी काहीतरी व्यवस्था निर्माण केली जाते की ज्यात कर्मचाऱ्यांच्या कामावर एकमेकांचे परस्पर नियंत्रण राहील. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याने चूक किंवा लबाडी केल्यास ती उघडकीस येऊ शकेल. अशा योजनेला किंवा पद्धतीला अंतर्गत तपासणी असे म्हणतात. अंतर्गत तपासणी म्हणजे व्यवसायाच्या निरनिराळ्या कर्मचाऱ्यांमध्ये कामाची अशा प्रकारे वाटणी करणे की जेणेकरून एका कर्मचाऱ्याने केलेल्या कामाची तपासणी आपोआप दुसऱ्या कर्मचाऱ्याने केलेल्या कामाने होत असते आणि जिथे 2 किंवा अधिक कर्मचाऱ्यांनी संगनमताने केलेली लबाडी किंवा अफरातफर ही उघडकीस येऊ शकते. थोडक्यात, अंतर्गत तपासणीत कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे योग्य प्रकारे वाटप करण्यात येते, परंतु कामाचे वाटप अशा प्रकारे करण्यात येते की कर्मचाऱ्याने केलेल्या कामाची तपासणी आपोआपच दुसऱ्या कर्मचाऱ्याने केलेल्या कामामुळे होते. म्हणजेच एका कर्मचाऱ्याने जे काम केले ते आपोआपच दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या कामामुळे ते तपासले जाते. म्हणजेच एकच व्यवहार सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच कर्मचाऱ्याला नोंदवता येणार नाही. एकाने केलेली नोंदी दुसऱ्या केलेल्या नोंदीच्या आधारे तपासून पाहता येईल. त्यामुळे 2 किंवा अधिक कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याशिवाय लबाडी किंवा गैरप्रकार करता येणार नाही. एकाच कर्मचाऱ्याकडे सर्व व्यवहार सोपवले तर चुका व अफरातफर होण्याची शक्यता असते. आता आपण बघूया अंतर्गत तपासणीची व्याख्या. पहिली व्याख्या केली आहे प्राध्यापक डिक्सी यांनी. ते म्हणतात, अंतर्गत तपासणी म्हणजे हिशोब ठेवण्याची अशी व्यवस्था की ज्यामुळे लेखापुस्तक पालनाच्या कृतीतून त्यातील चुका व अफरातफर नियंत्रित केल्या जातात अथवा शोधल्या जाऊ शकतात. म्हणजे यात सुद्धा प्राध्यापक डिक्सी हेच म्हणतात की चुका व अफरातफर नियंत्रित केल्या जातात. पण त्या कशा? की अंतर्गत तपासणी आणि हिशोब ठेवण्याची अशी व्यवस्था की ज्यामुळे लेखापालनाच्या पुस्तकाच्या कृतीतूनच त्यातील चुका व अफरातफर नियंत्रित केल्या जाऊ शकतात. दुसरी व्याख्या केली R.A. इरिश यांनी. त्यांच्या मते अंतर्गत तपासणी म्हणजे कार्यालयीन कामकाजाचे अशा प्रकारचे संघटन की ज्यामुळे चुका व अफरातफरी होण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणजे जेणेकरून चुका आणि अफरातफरी होतच नाही. नंबर 3 व्याख्या केली डी पाउला यांनी. ते म्हणतात, प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम इतर कर्मचाऱ्यांद्वारा स्वतंत्रपणे तपासले जाईल. यासाठी प्रत्यक्ष व्यवहारात आणलेली सतत हिशोब तपासणी पद्धती म्हणजेच अंतर्गत तपासणी होय. विद्यार्थी मित्रांनो, आपण अंतर्गत तपासणीचा अर्थ बघितला, त्यानंतर अंतर्गत तपासणीची व्याख्या पण बघितल्या. पण तरीसुद्धा अंतर्गत तपासणीचे उद्दिष्ट हे बघितल्यावर आपल्याला आणखीनच अंतर्गत तपासणी म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे स्पष्ट होईल. तर चला तर आपण मग त्याची अंतर्गत तपासणीचे उद्दिष्ट बघूया. पहिलं उद्दिष्ट आहे कामाचे योग्य विभाजन. कोणत्याही संघटनेत कामाचे विभाजन हे कर्मचाऱ्याचे कर्तृत्व, प्रशिक्षण आणि विशेषीकरण यावर अवलंबून असते. अंतर्गत तपासणीमध्ये कामाचे कर्मचाऱ्यांमध्ये विभाजन केले जाते. जेव्हा वैयक्तिक गुणांचा विचार करून नियोजन होते तेव्हा ते परिणामकारक होत असते. नंबर 2 जबाबदारी निश्चित करणे. जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या कामाचे विभाजन होते तेव्हा जबाबदारी निश्चित होत असते. जबाबदारी म्हणजे त्या कामाबद्दलची कर्तव्य दक्षता.
अंतर्गत तपासणी पद्धती अशी असली पाहिजे की ज्यामध्ये वैयक्तिक व्यक्ती जरी सर्वांबरोबर मिळून काम करत असेल तरी सुद्धा वैयक्तिक जबाबदारी तिच्यावर टाकली जाऊ शकेल. नंबर 3, चुका आणि अपराधपर कमी करणे. पूर्णपणे चुका आणि अपराधपर नष्ट न होता त्या कमी करण्यास अंतर्गत तपासणीमुळे मदत होते. सर्वसाधारणपणे अपराधपर ही एक व्यक्ती करत नसून त्यामध्ये समूह समाविष्ट असतो. अंतर्गत तपासणी पद्धती अशी असावी की ज्यामुळे चुका आणि अपराधपर कमी होईल. नंबर 4, हिशोबाची पुस्तके विश्वसनीय असणे. जेव्हा अंतर्गत तपासणी पद्धत कार्यरत असते तेव्हा हिशोबाची पुस्तके विश्वसनीय आहेत असे समजले जाते. त्याच्यामुळे अंतर्गत तपासणीमुळे हिशोबाची पुस्तके ही विश्वसनीय असतात. नंबर 5, व्यवसायाचे अंतिम लेखे वेळेत तयार करणे. जेव्हा अंतर्गत तपासणी कार्यरत असते तेव्हा अंकेक्षकास अंतिम लेखे तयार करण्यासाठी वित्तीय माहिती वेळेत मिळू शकते. त्यामुळे ताबडतोब अहवाल तयार करण्यास मदत होते. नंबर 6, कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव किंवा दडपण ठेवणे. अंतर्गत तपासणी या संकल्पनेत एका व्यक्तीचे काम दुसरी व्यक्ती तपासत असते. यामुळे कर्मचाऱ्यांवर एक प्रकारे नैतिक प्रभाव ठेवला जातो. यामुळे त्याने जर काम व्यवस्थित केले नाही तर त्यास तो जबाबदार धरला जातो. त्यामुळे अंतिमतः हे संघटनेच्या हिताचे असते. नंबर 7, काम सुरळीत पार पाडणे. अंतर्गत तपासणीमध्ये कामाचे विभाजन होते. यात कर्मचाऱ्याची वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली जाते. त्यामुळे काम सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होते. तसेच कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढीस लागते. नंबर 8, व्यवसायास नफा होण्यास मदत होते. अंतर्गत तपासणीमुळे चुका आणि अपराधपर्यंतचे प्रमाण कमी होणे, कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे, अकार्यक्षम विभागाचा शोध घेणे इत्यादी बाबी होत असल्यामुळे त्याचा परिणाम हा संघटनेच्या नफ्यावर होत असतो. व्यवसायाचा अप्रत्यक्ष फायदा किंवा नफा वाढीस होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे 8 प्रकारचे जे काही उद्दिष्ट आहे यावरूनही असं लक्षात येतं की अंतर्गत तपासणीमध्ये कामाचे योग्य विभाजन केले जाते, जबाबदारी निश्चित केली जाते, चुका आणि अपराधपर कमी करण्यासाठी ही सुद्धा अंतर्गत तपासणी महत्त्वाची आहे. हिशोबाची पुस्तके विश्वसनीय ठेवण्यासाठी सुद्धा अंतर्गत तपासणी महत्त्वाची आहे. व्यवसायाचे अंतिम लेखे वेळेत तयार होतात. कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव किंवा दडपण राहत नाही. काम सुरळीतपणे पार पाडले जाते आणि व्यवसायास नफा होण्यासाठी सुद्धा अंतर्गत तपासणी ही महत्त्वाची आहे. यानंतर आपण बघूया अंतर्गत तपासणीचे फायदे. अंतर्गत तपासणीचे फायदे ही पुढील मुद्द्यांच्या आधारे अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट आपल्याला करता येतील. पहिला मुद्दा आहे लबाडी व गैरप्रकारास आळा बसतो. अंतर्गत तपासणी कार्यक्षमतेने राबवल्यास कर्मचाऱ्यांना गैरप्रकार करण्यास वाव मिळत नाही. कारण या पद्धतीमुळे एकतर जबाबदारी निश्चित असते व दुसरे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कामाची तपासणी सुद्धा होते. त्यामुळे आपोआपच लबाडी व गैरप्रकार यांना आळा बसतो. नंबर 2, चुका व गैरप्रकार उघडकीस येतात. अंतर्गत तपासणी पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांकडून जमा खर्च लिहिताना होणाऱ्या चुका वेळेच्या वेळी उघडकीस आणल्या जातात. त्यामुळे अशा चुकांचे भविष्य काळात होणारे गंभीर परिणाम टाळता येतात. नंबर 3, जबाबदारी निश्चित होते. अंतर्गत तपासणी पद्धतीमुळे विशिष्ट कार्य व चुका याबाबत विशिष्ट कर्मचाऱ्याला स्पष्टपणे जबाबदार धरता येते. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी जबाबदारीने व जागरूकपणे काम करतो. नंबर 4, कार्यक्षमतेत वाढ होते. अंतर्गत तपासणी पद्धतीमुळे विशिष्ट प्रकारचे काम ठराविक व्यक्तीकडून सोपवण्यात येते व त्याची जबाबदारी निश्चित केली असल्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे संस्थेतील कामे जलद गतीने व सुरळीतपणे पार पडतात. नंबर 5, बिनचूक जमा खर्च ठेवण्यास मदत होते. अंतर्गत तपासणीमुळे जमा खर्चांच्या नोंदी ठेवताना व हिशोबाची खाती लिहिताना चुकांचे प्रमाण कमी होते. तसेच सर्व व्यवहारांची नोंद करण्यात येते. त्यामुळे संपूर्ण व बिनचूक जमा खर्च व हिशोब ठेवता येतो. नंबर 6, हिशोब तपासणीचे कार्य सोपे होते. अंतर्गत तपासणीमुळे बिनचूक व संपूर्ण जमा खर्च ठेवण्यात येतो. त्यामुळे हिशोब तपासणीचे काम सुलभ होते, सोपे होते. नंबर 7,
चुकांचे प्रमाण कमी होते. अंतर्गत तपासणीमुळे हिशोबाच्या नोंदी व जमा खर्च लिहिण्याच्या कामात नियमितता व शिस्त येते. यामुळे जमा खर्च लिहिण्यामधील चुकांचे प्रमाण कमीत कमी होते. नंबर 8, नैतिक नियंत्रण राहते. अंतर्गत तपासणीमुळे कर्मचाऱ्यांवर नैतिक प्रभाव निर्माण होतो. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामामध्ये सुरळीतपणा व प्रामाणिकपणा ठेवावा अशी यामागची अपेक्षा त्याच्याकडून केली जाते. त्याच्यामुळे ती नैतिकता चांगल्या प्रकारे निर्माण होते. आणि नंबर 9, नफ्यात वाढ होते. योग्य व कार्यक्षम अंतर्गत तपासणी पद्धतीचा वापर केल्यामुळे व्यवसायाची कार्यक्षमता वाढून व्यवसायाचा नफा वृद्धिंगत होतो. विद्यार्थी मित्रांनो, हे 9 प्रकारचे जे काही फायदे, हे फायदे अंतर्गत तपासणीमुळे व्यवसायाला होतात. यात लबाडी आणि गैरप्रकाराला आळा बसतो, चुका व गैरप्रकार उघडकीस येतात, जबाबदारी निश्चित होते, कार्यक्षमतेत वाढ होते, बिनचूक जमा खर्च ठेवण्यास मदत होते, हिशोब तपासणीचे कार्य सोपे होते, चुकांचे प्रमाण कमी होते, नैतिक नियंत्रण वाढते आणि नफ्यात वाढ होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया अंतर्गत तपासणीच्या मर्यादा. अंतर्गत तपासणीच्या मर्यादा ह्या पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतील. पहिला मुद्दा आहे मोठ्या व्यवसाय संस्थेत उपयुक्त. अंतर्गत तपासणी मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये राबवता येते. लहान संस्थांना ही पद्धत सोयीची नाही, कारण श्रम विभागणीचे तत्व लहान संस्थांमध्ये उपयोगात आणणे कठीण आहे. कारण मोठ्या प्रमाणात अंतर्गत तपासणीसाठी आपला खर्च येत असतो आणि जो मोठ्या उद्योगांना परवडणारा असतो, लहान उद्योगांना तो खर्च परवडणारा नसतो. नंबर 2, खर्चिक पद्धती. अंतर्गत तपासणी पद्धती राबवण्यासाठी विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. तसेच वेळ व पैसा याचा अपव्यय होतो, म्हणून लहान व्यवसायांना ही पद्धत सोयीची नाही. नंबर 3, हिशोब तपासणीच्या कामात दुर्लक्ष होऊ शकते. व्यवसाय संस्थेने अंतर्गत तपासणी उपयोगात आणलेली असल्यामुळे त्या व्यवसाय संस्थेचा जमा खर्च व हिशोब बिनचूक आहेत असे अंकेक्षक गृहीत धरतो. त्यामुळे हिशोब तपासणीच्या कामात पुरेशी दक्षता न घेतली जाण्याची शक्यता असते. नंबर 4, निष्काळजीपणा. अंतर्गत तपासणी पद्धतीनुसार कामाची तपासणी आपोआप होत असल्यामुळे काही जबाबदार व वरच्या दर्जाचे अधिकारी निष्काळजी बनण्याची शक्यता असते. कारण अंतर्गत तपासणीमुळे सर्वच काम वेळच्या वेळी आणि योग्य पद्धतीने होईल असा त्यांचा अंदाज असतो आणि त्याच्यामुळं त्यांचा अतिनिष्काळजीपणा हा होऊ शकतो. आणि नंबर 5, लबाडीची शक्यता. या पद्धतीमध्ये कर्मचारी लबाडी किंवा अफरातफर करू शकत नाही, परंतु 2 किंवा अधिक कर्मचारी संगनमताने लबाडी किंवा अफरातफर करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत तपासणी पद्धतीत वरील दोष असले तरी तिची उपयुक्तता कमी होत नाही. मोठ्या व्यवसाय संस्थांना ही पद्धत उपयुक्त असते. आवश्यक ती काळजी घेऊन ही पद्धत राबवल्यास हिशोब व जमा खर्च लिहिण्याच्या कामावर योग्य नियंत्रण राहू शकते. त्यामुळे अंतिम लेखे बिनचूक व योग्य वेळेत तयार केली जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला अंतर्गत तपासणी म्हणजे काय हे आपण बघितलं. अंतर्गत तपासणीचे उद्देश, अंतर्गत तपासणीचे फायदे आणि अंतर्गत तपासणीच्या मर्यादा आपण बघितल्या. तुम्हाला स्वाध्याय म्हणून काही तुम्हाला मी गृहपाठ सांगतो. त्यात पहिला आहे अंतर्गत तपासणी म्हणजे काय आणि अंतर्गत तपासणीचे उद्दिष्ट स्पष्ट करा. हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे थोडक्यात टिपा लिहा. अंतर्गत तपासणीचे फायदे आणि अंतर्गत तपासणीच्या मर्यादा. यामध्ये अंतर्गत तपासणीचे फायदे जे काही आपण 8 पॉईंट बघितले ते पॉईंट आपण इथे थोडक्यात लिहिणं अपेक्षित आहे. तसेच मर्यादामध्ये ज्या आपण 5 मर्यादा बघितल्या त्या मर्यादा सुद्धा इथे काय अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने पहिला जो प्रश्न आहे अंतर्गत तपासणी म्हणजे काय, यामध्ये अंतर्गत तपासणीचा अर्थ आणि व्याख्या हे अपेक्षित आहे. तसेच अंतर्गत तपासणीचे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट मुद्देसूद लिहिणे इथे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.